16 वर्षाचा मुलगा, त्याच्याकडे एक चांगला मोबाईल असतो. याच मोबाईलच्या माध्यमातून तो काय करतो, सोशल मीडियाचा वापर करत असतो. इंस्टाग्राम, फेसबुक आता सगळेच करतात, तसाही हा मुलगा करत होता. तर या मुलाची एका महिलेशी ओळख झाली. सुरुवातीला ओळख झाली, नंतर मैत्री झाली, त्यानंतर बोलणं जास्त वाढलं, मोठ्या प्रमाणात वाढलं. त्या महिलेने काय केलं, त्या पोराला एका ठिकाणी बोलवलं भेटायला गेल्यानंतर ही पोरगा त्या महिलेला भेटायलासुद्धा गेलं, पण त्या ठिकाणी त्या महिलेने त्याच्यासाठी एक रूमसुद्धा बुक केली होती आणि त्याला एका लॉजमधल्या रूममध्ये घेऊन गेली. त्या रूममध्ये त्याला भावनिक करून, त्याच्या भावना उत्तेजित करून त्याच्यासोबत नको ते कृत्य करू लागली. जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा घडलं भयानक. काय घडलं, कुठे घडलं, कसं घडलं, हे सगळं आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अजून पण आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, लाईक करा, म्हणजे जे बी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल. तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, प्लीज एक लाईक पण करत जा, ज्याने आम्हाला प्रोत्साहन भेटतं. छत्तीसगड कबीरधाम पोलीस हद्दीमध्ये घडलेली घटना. या परिसरामध्ये तो मुलगा राहत होता. तो मुलगा सोशल मीडियाचा वापर करत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच त्याची ओळख एका महिलेशी होते. 26 वर्ष महिला असते ती आणि मुलगा असतो 16 वर्षाचा. सुरुवातीला ओळख होती, ओळखीचं रूपांतर मैत्रीत होतं. त्यानंतर एकमेकांवर जास्तच बोलू लागतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन त्या महिलेनं काय केलं, त्या पोराला एका लॉजवर भेटायला बोलवलं. हे पोरगंसुद्धा तिला त्या ठिकाणी भेटायला गेलं बरं का. त्या ठिकाणी त्याच्या भावना उत्तेजित करून त्या महिलेने त्याला त्याच्यासोबत त्या ठिकाणी नको ते कृत्य केलं. हा सगळा प्रकार घडल्यावर कोणालाही सांगायची काही नाही, तरी असं करेल, मी तसं करेल, अशी ती धमकीसुद्धा देत होती त्या मुलाला. कोणाला सांगायचं नाही म्हणून असं सांगत होती. त्यामुळे तो मुलगा घाबरला, त्याची मानसिक स्थिती बिघडली. काय करावं त्याला काही समजत नव्हतं. याच गोष्टीचा फायदा ती महिला घेत होती. वारंवार ती त्याला बोलवायची आणि अशाच पद्धतीने कृत्य करायची. 1 मार्च 2026 हा मुलगा खूप टेन्शनमध्ये होता. तर याने काय केलं, महिनाभर वाट पाहिली. त्यानंतर त्याने काय केलं, पोलीस स्टेशनला गेला आणि सगळा घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आणि त्या मुलाच्या तक्रारीवरून त्या महिलेला पोस्को अंतर्गत गुन्हासुद्धा दाखल केला आणि पोलीस संपूर्ण आता तपास करत आहे. तिला अटक पण केली. तर मित्रांनो, आजच्या घटनेतून एवढंच की आपल्या मुलांकडे लक्ष द्या आणि मुलांनीसुद्धा त्यांच्याबरोबर काही जरी चुकीचं घडलं तर लगेच घरच्यांना सांगितलं पाहिजे. समाजामध्ये अशा घटना भरपूर घडत आहे. कधी मुलावर अत्याचार होतो, कधी मुलीवर होतो, कधी महिलांवर होतो, कधी पुरुषावर होतो. त्यामुळे सगळ्यांनी सावध घेतलं पाहिजे, सावधगिरी पाळली पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तर आपल्याला व्हिडिओ बनवायचा म्हणता एवढंच, आपण कोणाला बदनाम करत नाही आहे, फक्त सत्य घटना समोर आणत आहे, जेणेकरून तुम्हीसुद्धा सावध झाले पाहिजे, अशा घटना घडू नये. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.